शुभ सकाळ सर्व माझ्या गोडताईंना. पहिले प्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवार आणि मी आहे ऑफिसमध्ये. तर जसं की मी मिशोवाले भैया मला सकाळी सकाळी एक वस्तू देऊन गेले. जसं की मी हे धूप ऑर्डर केले होते बघा. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की मी चांगले म्हणून ऑर्डर केले आणि त्यांनी इतके डॅमेज पीस त्याच्यामध्ये दिलेत ना, बरेचसे असे डॅमेज पीस दिले. माझ्या बहिणीने पण याच्या आधी मागवले होते, तिचं बघून मी मागवले, पण मला इतके डॅमेज पीस याच्यामध्ये आले तुम्ही बघू शकता. एकसुद्धा जी वाटी आहे का ती धूपची एकसुद्धा चांगली आलेली नाही, सगळे तुकडे तुकडे होऊन आलेले. पण मी एक्सचेंजची ऑर्डर टाकलेली आहे, अजून तर काही आली नाही बघा. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, ऑफिसमध्ये मी आले 10-10:30च्या दरम्यान हे पार्सल मला रिसीव्ह झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण तुटके फुटके आलेले. बरं देऊन द्यायचे, चांगलेच द्यायचे ना बरं आपण. पण मी 175 रुपयाचं मागवलेलं आहे ऑलमोस्ट. ते काय तर त्यांनी हे अशा पद्धतीने दिलं. मी पण मग काय केलं, ते त्यातले ना 2-3 काढून घेतले. ते मी घरामध्ये लावून बघणार आहे, कारण की धुपण मला जास्त सैन होत नाही. तरी तर मी त्याला एक्सचेंजची ऑर्डर टाकलेली आहेत. आता मी हे पॅक करते. कशा वाटतंय पेढा? छान आहे. हाय कर, नमस्ते कर, नमस्ते कर. तू कर नमस्ते. तुझे नाव सांग ना, नाव सांग तुझं. नाही, तू नाव नाही सांगणार. तुझे नाव तू सांग ना. अजून काय आहे? तर घरी आले मी, तोंडात पाय वगैरे धुतले, कपडे वगैरे बदलले. संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झालेली आहे. तर जसं की भाऊ आलेला आहे बहिणीच्या घरी, तर मग मी मुलीला भेटायला गेले. त्याच्या लहान्या, ती जरा लाडकी आणि सगळ्यात लहान आहे. तर म्हणजे ती आता इथं राहत नाही, बाहेरगावी राहतात ना. तर तो काहीतरी कामाने आला होता वहिनीने ते, मग त्या मुलीला भेटायला गेले होते. तिला जाताना थोडा खाऊ पण घेऊन गेले होते. ते तर बघू शकता तुम्ही, दिवे लावले आहे मी. आजचा गुरुवार आहे. एरवी असो किंवा नसो, एरवी जमो किंवा न जमो, पण मंगळवारी आणि गुरुवारी नित्यनेम माझी जेवढी होईल माझ्याकडनं सेवा तेवढी मी करत असते. आणि जेवढं जमल तेवढं घरामध्ये दिवा, अगरबत्ती, देवपूजा, स्वामीबद्दल काही सेवा असेल ती पण करूनच घेते. कारण की तसं होईल तेवढं तर माझं रोज असतंच. पण जर नसनच जमत तर मग मी असं अधूनमधून करून घेते. पण आता ना एक सवय पडली, ती जशी स्वामींच्या सेवेमध्ये आले का तशी एक ती सवय पडली. काय बाहेर दिवा वगैरे लावला. आणि जो तुम्हाला सकाळी याच्या आधी जो व्हिडिओ बघितला तुम्ही, त्याच्यामध्ये हे धूप मी 2-3 घरी घेऊन आले. मला बघायचे ते ट्राय करून ते कसे येतं. पण बरंच असं धूपण होतं त्याचं, आणि एवढे काही विशेष पण वाटले नाही मला. म्हटलं चल ठीक आहे, बघू आता नंतर बघेन मी त्याचं काय येतं. पण आता इथं संध्याकाळची जेवणाची वेळ झालेली आहे. तर आज मी बनवत आहे धपाटे किंवा थालीपीठ, ते दोन्ही एकच असेल, किंवा मेथीचे पराठे बनायला पण. तर इथं मी घेतलेलं आहे बेसन पीठ, त्याच्यानंतर 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, मेथी कापून घेतलेली आहे, कोथिंबीर पण कापून घेतली, स्वच्छ धुवून घेतली. आणि मी ती पलीकडे जे आहे ती अद्रक लसूणची पेस्ट आहे ते टाकलं. त्यानंतर त्याच्यावरून टाकला मी वरून ओवा, जिरं, हळद आणि लाल मिरची. आता जिरं तर मला आहे ना प्रत्येक याच्यात भाजीमध्ये असो किंवा पराठ्यामध्ये आवडतंच. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही टाकू नका. आणि त्याच्यावर मी टाकलं तेल. अगदी थोड्या पाण्याने कडक असा गोळा बनवून घ्यायचा, कारण की त्या मेथीला आहे ना पाणी सुटतं. मेथी मी पहिलेच पाण्याने धुतलेली, लगे इथं बनवायला घेतलेली. तर त्याच्यामुळं ते मळताना पीठ ना जरा सावकाश मळा. हे असं एक कणिक मळून घ्यायची, त्याच्यावर शेवटला तेल टाकायचं आणि छानपैकी तिंबून घ्यायची. हे तुम्ही इथं बघू शकता. अशा पद्धतीनेच करा, म्हणजे ते पराठ्याची साईडची किनार आहे का ती तुटणार नाही. तर 5 मिनटं मी याला इथं झाकून ठेवते. 5 मिनिट झाल्यानंतर त्याला काढून घ्या आणि जी मी ट्रिक सांगते त्या पद्धतीने करा. कारण की माझे जे आहे तर ते अशाच पद्धतीने जर मी एखाद्या जर सांगितलं मम्मी मला धपाटे खायचे, तर अशीच माझी पण मला बरेचसे दिवस झाले. आता आईने तर काही बनवले नाही, आईला वेळ पण भेटत नाही आणि आईला काही सुधरत पण नाही आता जास्त किचनमध्ये. तर यावेळेस मी करून बघायचा प्रयत्न केला. तर 1 नंबर धपाटे बनले होते, छान बनले होते. मला तर आवडलेच. मला धपाटे पहिल्यापासूनच आवडतात, पण आईच्या हाताची चव काही त्याला माझ्यासारखी जमली नाही, पण छान जमले. तर एक रुमाल घ्यायचा, रुमाल ओला करायचा. एका बाउलमध्ये पहिले तर पाणी घ्यायचं, एक कणिक घ्यायची, असा गोळा बनवून घ्यायचा आणि हळूहळू पाण्याने त्याला छानपैकी प्रेस करायचं. एक तर त्याला भाजायला ना जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळं थोडासा दम ठेवायचा. कारण की कच्चं जर राहिलं ना तर मग ते लक्षात असू द्या, कच्चं राहायला नको. थोडा वेळ द्या त्याला भाजायला, आणि छान खरपूस भाजल्यावरच त्याची चव अगदी जी आहे ती उमळून येईल. थोडं कच्चं आणि थोडं भाजलं जर गेलं त्याची जी चव आहे का ती लागणार नाही बघा. आणि शिवाय पोटही बिघडेल किंवा ॲसिडिटी किंवा पित्त पण उमळू शकतं. त्यासाठी होईल तेवढं
त्याला चांगलं फ्राय होऊ द्या, चांगलं भाजा, चांगलं खरपूस भाजा, म्हणजे ते चविष्ट लागन खायला. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी छानपैकी थालीपीठ थापून घेतलं, जसं की धपाटं. आणि इथं त्याला असे 4-5 होल करायचे, कारण की तेल मध्ये जाऊन चांगलं भाजलं गेलं पाहिजे. आता इथे मी टाकलं तेल. अशा पद्धतीने जर करून बघितले तर अगदी आपल्या आईच्या हाताचे धपाटे जशी बनवत होती आपली आई, अगदी तसे येईल. आता हे जे टाकताना थोडंसं रिक्स आहे, पण थोडं सांभाळून टाका. होतं ते थोडं पाण्याचा जास्त लावायचा, बनतं ते. कारण की मी पण फर्स्ट टाईमच बनवून बघितलं ना, जमलं मला ते. मी असे नव्हते करीत. मेथीचे पराठे आपण कसं करतो, डायरेक्ट पीठमध्ये मळून घेतो मेथी आणि डायरेक्ट चपातीसारखं लाटून घेतो. तर ते न करता मी तर असं एक करून बघितलं, तर अगदी छान, म्हणजे एकदम चविष्ट पण झाले होते आणि संध्याकाळच्या जेवणाला हलकं फुलकं पण एकदम छान होतं. इथं बघू शकता तुम्ही, टाकतानाच थोडं सावकाश टाकायचं आहे, बाकी काही अडचण नाही. चटका लागायला नको किंवा पोळायला नको याची पण काळजी घ्या, आणि रुमाल पण जळायला नको याची पण काळजी घ्या. करताना अगदी म्हणजे सावकाश करा. तर इथं मी एक भाजते त्याला, जसं की मी तुम्हाला बोलले, त्याला भाजायला थोडा वेळ लागतो, तर त्याला थोडे वेळ लागू शकतो. तर त्याच्यासाठी तुम्ही हळूहळू करूनच सगळे जे धपाटे आहे ते बनवा. इथं मी पण तेच केलं आहे. माझा गॅस तर फुलच आहे, गॅस मी कमी नाही केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने भाजलं जात आहे. फक्त त्याला थोडा वेळ द्यायचा. आणि इथं पोरांची अधूनमधून चालू होतं, झालं की हे बघू शकता तुम्ही अगदी छान खरपूस भाजले गेलेले आहे. हे बघा, अशी टाकण्याची त्याची पद्धत आहे. टाकतानाच थोडंसं व्यवस्थित टाका, बाकी काही नाही. तर इथं सगळे थालीपीठ माझे झालेले आहे. आता हे शेवटचं थालीपीठ उरलेलं आहे, तर हे मी तुम्हाला दाखवते. तर इथं तुम्ही जवळून अगदी बघू शकता की किती छान पद्धतीने झालेले आहे. एकदम खरपूस कडक होत नाही, काही नाही, जास्त गिळगिळ पण होत नाही, काही नाही. अशा पद्धतीने जर केलं ना, अगदी छान होते बघा. इथं बघू शकता तुम्ही. आणि माझ्या अशा पद्धतीने सगळे थालीपीठ तयार आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि अगदी खरपूस झाले होते. तुम्ही दह्यासंग खाऊ शकता, किंवा शेंगदाणा चटणीसंग खाऊ शकता, किंवा बटाट्याच्या चटणीसंग खाऊ शकता, किंवा असंही जरी खाल्लं लोणच्यासोबत तर अगदी छान लागतं. इथं बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट बनलेले आहे. हे बघा, अगदी छान लागेल. एकदा नक्की करून बघा. आता मी पोरांनी तर खाल्ले, आता मी पण खायला घेते. अशा पद्धतीने थालीपीठ बनवता हे मला कमेंटमध्ये सांगा. तर इथं मी माझं ताट तयार केलं आहे, या खायला सगळेजण. तर जसं की जेवण वगैरे सगळं झालं आहे, मुलांचे पण झालं, माझं पण झालं, भांडे वगैरे सगळं आवरून झालं आहे संध्याकाळचं जे आहे ते. तर आज आहे गुरुवार. तर गुरुवारच्या दिवशी स्वामींची एक का होईना सेवा केलीच पाहिजे. माझ्या मतेने की मी पण असंच ऐकलं होतं यूट्यूबला की सारामृतचा 10वा अध्याय दर गुरुवारी वाचायला पाहिजे ना आपण, चांगला असतो तो. पण माझं 10वा नाही आहे, माझी मध्ये पिरियड आले होते तर थोडं खंडन पडलं होतं, तर मी आज 5वा वाचणार आहे. हा म्हणजे रोज मी डेली जसं जमल तसं मला शक्यतो होईल तेवढं मी रोजच वाचायचा प्रयत्न असतोच माझा. एक माळ जपून घेते आणि एक पेज म्हणजे एक अध्याय 21 अध्याय, एक अध्याय वाचायचं रोजचं माझं असतंच. पण मधी तर एक अध्याय मी वाचणार आहे. आजचा मी 5वा अध्याय वाचणार आहे. तर होईल तेवढं आपण वाचायला पाहिजे. जसं की मी स्वामींच्या सेवेमध्ये आल्यापासून मी माझ्या चॅनलवर बरेचसे असे व्हिडिओ टाकलेले की मला काय काय अनुभव स्वामींचा आलेला आहे. तर ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ दुसरे पण पहा माझे. मी बराच एक फर्स्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या चॅनलला की मी जेव्हा वेळेस डिप्रेशनमध्ये, त्यावेळेस डिप्रेशनमधनं निघायला मी काय प्रयत्न केला. कोणी सपोर्ट केला नाही, काही नाही. फक्त एक स्वामींचं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये येणं किंवा माझं स्वामींच्या सेवेमध्ये जाणं, हे 2 प्रकार घडले होते. आणि अगदी छान, म्हणजे तेव्हापासून आहे ना, तुम्हाला सांगते पुरी लाईफ माझी चेंज झालेली. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी अनुभवल्या, बऱ्याचशा गोष्टी स्वामींनी माझ्याकडनं करून घेतल्या, हे पण म्हणायला काही हरकत नाही आहे. जसं की पहिले माझं आयुष्य म्हणजे एकदम म्हणजे मी देवपूजात करायची मी, असं नाही, पण असं केंद्रात जायचं किंवा हे जे मी आता आपण जे गुरुवारी करतो उंबरट्याची पूजा वगैरे, हे त्यानंतर हे गॅसला, म्हणजे आपलं जे गॅस आहे जिथं आपण स्वयंपाक बनवतो त्याला दिवा वगैरे लावणं, म्हणजे अशा छोट्या गोष्टी ज्या आहेत का त्या मी बऱ्याचशा पाळायला प्रयत्न केलेला आहे. आणि बराचसा चांगला अनुभव मला आलेला आहे. जे म्हणजे सतत चिडचिड, त्याच्यानंतर राग, त्याच्यानंतर कोणी बोललं की सैन व्हायचं नाही, हे तर माझं अजून पण आहे, थोडंफार आहे माझ्यामध्ये. जास्त नाही, थोडंफार आहे. मला अजून बी कोणी काही बोललेलं सैन होत नाही. कारण की ना, एक आहे की ह्या छोट्याशा जीवनामध्ये ना, म्हणजे भरपूर असे अनुभव घेतलेले, आपले पण कळले आणि वेळ आल्यावर लोक पण कळले, आणि वेळ आल्यावर तेच आपले पण मला कळले की वेळेला कोण उभं राहतं आणि कोण नाही. पण जसे स्वामींच्या सेवेमध्ये मी आलेले तसे बरेचसे मला
अनुभव घेतलेले आहे. मी बरेचसे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले. जसं की मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की माझे मिस्टर आणि मी सोबत राहत नाही. तर झालेत आम्हाला 9-10 वर्ष झालेले आहेत की आम्ही दोघं अजिबात सोबत राहत नाही. आमचा फॅमिली भरपूर विषय आमच्या दोघांचं जमत नाही. बऱ्याचशा गोष्टी अशा की जमत नाही, म्हणून मी ते विषय तिथं संपवला. कारण की तो विषय वाढवण्यामध्ये त्याला काहीच अर्थ नव्हता. त्याच्यामध्ये त्यांचं भलं नाही, माझं भलं नाही, मुलांचं पण भलं नाही. त्यासाठी मी माझा निर्णय घेतला. मी माझी भरपूर दिवसापासून वेगळी राहते. मी कामधंदे करते. जशी मुलं लहान होत तशी पण मीच काम करून आईवडिलांचा पण सपोर्ट आहे मला. असं नाही की मी एकटीच करते, आईवडिलांचा पण बराचसा सपोर्ट आहे. आईवडील जर नसते तर मी इथं आले नसते, मला तिथं राहावं लागलं असतं. पण त्या रोजच्या कंटाळा कुठपर्यंत माणूस एक हद्द सैन करा ना. तर ठीक आहे, ते नाही जमलं, ते विषय आपला बाजूला राहिला. आपल्या स्वामींच्या सेवेचा. तर माझ्या मतेने स्वामींच्या सेवेमध्ये यायला आपल्याला काही अशी अटी नाही की तुम्ही हे करून या किंवा तुम्ही ते करून या. नाही, जसे आपल्या मनाने सेवा होईल किंवा जसे आपल्याकडनं स्वामी करून घेईन आपण ते करायला पाहिजे. स्वामींच्या सेवेमध्ये गेल्यावर एक कळतं की बऱ्याचशा गोष्टी आपण मिस करतोय आपल्या आयुष्यामधल्या. बऱ्याचशा गोष्टी की आपण हुडबुद्धीमध्ये काही ना काही कुठंतरी काहीतरी खाणं किंवा कुठंतरी काहीतरी बोलणं किंवा कुठं काही नियम पाळायचे नाही, काही नाही, बिनधास्त जगायचं नाही. आपल्या आयुष्यामध्ये पण भरपूर असे नियम आहेत आणि ते आपण केलं पाहिजे. देवाचं पण आपण केलं पाहिजे. खरंच अनुभव आहे स्वामींचा, अगदी मनापासून अनुभव आहे. असं म्हणत नाही की मला स्वामींनी भरपूर काही प्रॉपर्टी दिल्या, भरपूर पैसा पाणी दिला किंवा भरपूर काही झालं, नाही तसं नाही. पण मला जे पाहिजे नव्हतं माझ्यापाशी ते आहे सुख, समाधान आणि शांतता. मेन आयुष्यामध्ये हेच आहे, सुख, समाधान आणि शांतता. हे जर 3 गोष्टी जर असल्या ना तर आयुष्य एकदम सोपं जगायला. काही एक अवघड नाही. किती मोठं संकट येऊ द्या, किती मोठं संकट येऊ द्या, काय आपण सांगायचं संकटाला की माझा देव किती मोठा आहे, देवाला नाही सांगायचं की माझं संकट किती मोठं आहे. काय तर अशा पद्धतीने माझे रोजचं रुटीन नसतं माझं. असं रुटीनमध्ये बरेचसे चेंज होते. नित्यनेम हेच रुटीन नसतं माझं. पण हळूहळू चलतं माझं जे आहे ते. स्वामींची सेवा पण चलती. आता सध्या राधाकृष्णाचं चालू आहे, तर बरेच मी त्याच्यामध्ये आणि मला तो पण एक नंबर छान अनुभव. मी तुम्हाला जर पाहिजे ना, तुम्हाला जर ऐकायचं असेल ना, ते मी जसं कृष्णाचं एक बघते ना, सिरियल बघते, तेव्हापासून मला ना छान अनुभव आलेला आहे. तुम्हाला जर तो अनुभव खरं ऐकायचा असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तो स्पेशल व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. तर चला, आता मला आहे ना अध्याय 21 अध्याय ना आपले, तर त्यात मला 5वा अध्याय आज वाचायचा आहे, एक माळ जपायची आहे. तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करायला विसरू नका. आणि कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये सांगा. अशाच छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. तर चला, आता इथं 4था अध्याय मी वाचत आहे. तर इथं आता वरती देवघर असल्यामुळे ना, तर वरच्यावर उभं राहून वाचणार कसं ना ते योग्य वाटत नाही मला. तर मग मी असं स्वामींचा फोटो जो आहे तो खाली ठेवते आणि दिवा अगरबत्ती करते. त्याच्यानंतर असं वाचनाला घेते. आणि ज्यावेळेस गुरुपौर्णिमा होती त्यावेळेस पण असंच केलं होतं मी. माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या बघतालच तुम्ही, तर तिथं पण असंच केलं होतं मी. जेवढं होईल तेवढं माझ्या मतेने तर देवाचं आपण केलं पाहिजे. कारण की देव जेवढं सपोर्ट करतो, देव जेवढं आपल्याला देईल, देव जेवढं सांभाळेल तेवढं तर कोणी पण सांभाळू शकणार नाही. मला तरी वाटतं, माझा पर्सनली भरपूर अनुभव आहे हा. आणि हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढं जो बी मी व्हिडिओ टाकन ते पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर चला, बाय. श्री स्वामी समर्थ.